तर मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं की आमचा प्रवास कसा सुरू झाला. आदमापूरला पोहोचल्यानंतर बाळूमामाचं दर्शन घेतलं, तिथली माहिती घेतली आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. तर राम राम मंडळी, राधे राधे अँड वेलकम टू अवर श्रुती मोहिनी डायरीज. आता पुढे आम्ही निघालो होतो कोल्हापूर महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी. पण आमच्या ट्रिपमध्ये एक छोटासा ट्विस्ट आला. श्रुतीचा चेहरा बघा, कारण श्रुतीचं एकच म्हणणं होतं, यार पहिले खाना खाना है. मग म्हटलं चल बाबा आधी तुला खाऊ घालतो. मग काय गेलो आवजी खाऊजी. चेष्टा नाही करत बरं का, हॉटेलचं नावच होतं आवजी खाऊजी. गेलो तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिश ट्राय केल्या, छान पोटभर नाश्ता केला आणि निघालो पुढे कोल्हापूरच्या दिशेने. जाताना वातावरणही खूप सुंदर झालं होतं. असं करत आम्ही पोहोचलो महालक्ष्मी मंदिराजवळ. मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर काहीतरी वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटायला लागली. खूप दिवसापासूनची इच्छा होती की कोल्हापूरला जायचे, महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं होतं. वाटेत गजरे दिसले, खूप सुंदर गजरे होते. मग गजरे घेतले, माळले केसात आणि पूजेचं ताट घेऊन निघालो आम्ही मंदिराच्या दिशेने. थोडासा पाऊसही लागला. सुरुवातीला रांग बघून आम्हाला वाटलं अरे वा, आता तर दर्शन पटकन होणार. पण जसं जसं पुढे गेलो तसं तसं कळालं की रांग छोटी नाहीये, रांग तर खूपच मोठी आहे. पण म्हटलं आलोय तर दर्शन घेऊनच जायचं. मग पूजेचं ताट घेतलं आणि रांगेत उभे राहिलो. मग काय हळूहळू पुढे जात होतो आणि शेवटी आमचं दर्शनही खूप छान झालं. मंदिर परिसरात मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे मी पुढचे व्हिडिओ शूट नाही करू शकले. आमच्यासोबत असंख्य भाविक दर्शनासाठी आले होते. प्रत्येकाच्या मनात आपली एक श्रद्धा, आपली एक इच्छा आणि आपल्या देवाकडे मागणं घेऊन ते इथे आले होते. मंदिरात सध्या काही काम सुरू असल्यामुळे आतमध्ये थोडी गडबड जाणवत होती, त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन पटकन बाहेर आलो. आणि आता आमचा पुढचा स्टॉप होता ज्योतिबा. आम्हाला वाटलं होतं इथे खूप गर्दी असेल, पण सरप्राइझिंगली गर्दी फारशी नव्हती. इथे मंदिर परिसरात काही काम सुरू असल्याचं दिसत होतं, पण दर्शन सुरू होतं आणि आम्ही छान दर्शन घेतलं. आणि ज्योतिबाला पोहोचल्यावर एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे इथे सगळंच गुलाबी आहे. जसं बाळूमामाच्या मंदिरात गेल्यावर सगळीकडे पिवळा भंडारा दिसतो, तसेच ज्योतिबाच्या परिसरात गुलालामुळे सगळं गुलाबी झालेलं दिसतं. खरं तर ज्योतिबाच्या यात्रेतील गुलालाची परंपरा खूप प्रसिद्ध आहे आणि विशेषतः चैत्र पौर्णिमेला संपूर्ण परिसर गुलाबी रंगात न्हावून निघतो. आम्हीही देवाचं दर्शन घेतलं, थोडे फोटो आणि रील शूट केले. मंदिराच्या छोटीशी सूचना, इथे माकडंही भरपूर आहेत, त्यामुळे तुमच्यासोबत खाण्याच्या वस्तू असतील तर थोडं सावध राहा. आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या स्पॉटकडे, ते म्हणजे न्यू पॅलेस. न्यू पॅलेस म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासाची जोडलेले महत्वाचं ठिकाण. खरं सांगायचं तर आधी आम्ही विचार करत होतो जावं की नको, पण म्हटलं आलो आहोत कोल्हापूरला तर बघूनच जाऊया. आणि आत जाण्याचं तिकीट घेतल्यानंतर आम्ही पॅलेसमध्ये एंटर केलं. पण आत गेल्यावर जे पाहिलं ना, ते आम्हाला खरंच अपेक्षित नव्हतं. राज दरबार, जुन्या काळातील वस्तू, तलवारी, बंदुका आणि असंख्य साऱ्या गोष्टी होत्या. शिकार केलेल्या प्राण्यांच्या जतन केलेल्या वस्तू आणि राजघराण्याची जीवनशैली दाखवणाऱ्या अनेक गोष्टी. हे सगळं बघताना अक्षरशः काही क्षण आम्ही फक्त बघतच राहिलो. कारण बाहेरून पॅलेस सुंदर दिसतोच, पण त्याची खरी खासियत आत गेल्यावरच समजते. आणि मला पर्सनली असं वाटलं की कोल्हापूरला येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी न्यू पॅलेसला नक्की भेट द्यावी. फक्त फिरण्यासाठी नाही, तर आपला इतिहास समजून घेण्यासाठी, आपले राजे कसे जगायचे, त्यांची जीवनशैली कशी होती आणि त्या काळात कोणत्या गोष्टी वावरल्या जायच्या आणि त्यांनी आपल्या समाजासाठी काय केलं, सगळं जवळून पाहताना इतिहास अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो. आणि आपल्या मुलांनाही अशी ठिकाणं दाखवायला हवीत, कारण पुस्तकात इतिहास वाचण्यापेक्षा तो अशा ठिकाणी जाऊन अनुभव करणं वेगळंच असतं. आतल्या भागात व्हिडिओ फोटो काढण्याची परवानगी नसल्यामुळे आम्हाला आतले शॉट्स घेता आले नाहीत. पण खरं सांगते, काही गोष्टी कॅमेरामध्ये कॅप्चर करता येत नाहीत, त्या फक्त डोळ्यात आणि आठवणीत साठवावे लागतात. नंतर आम्ही न्यू पॅलेसच्या या सुंदर आठवणी मनात ठेवून डेस्टिनेशनकडे निघालो, ते म्हणजे रंकाळा तलावाकडे. पण जाता जाता गाडीमध्ये सर्वांची एकच चर्चा होती, फक्त न्यू पॅलेस आणि शाहू महाराजांचा इतिहास. चर्चा करत करत आम्ही तलावाकडे कसं पोहोचलो हे आम्हाला समजलंच नाही. रंकाळा तलाव हा कोल्हापूर मधला पॉप्युलर इव्हिनिंग स्पॉट आहे. तलावाभोवती चौपाटी आहे आणि बागा आहेत आणि ते भेळपुरी, रगडा पॅटीस, वेगवेगळे स्नॅक्स मिळतात. आणि इथली भेळ आणि मंचुरियन खूप सॉलिड लागतं. मी सर्वांना सजेस्ट करेन की तिथे गेल्यानंतर नक्की ट्राय करा. रंकाळा तलाव पाहिल्यानंतर पुढचा व्हिडिओ शूट करणं मला शक्यच झालं नाही, कारण सकाळपासून रात्रीपर्यंत सतत प्रवास करून आम्ही सगळंच खूप थकलो होतो. गाडीत बसल्यानंतर सगळे झोपून गेले आणि रात्री 12-1 वाजता आम्ही घरी पोहोचलो. पण खरं सांगायचं तर ही ट्रिप आमच्यासाठी खूपच अविस्मरणीय होती.
खूप सारे ठिकाणं पाहिली, खूप सारे आठवणी बनवल्या आणि खूप एन्जॉय केला. असे आमचे अनेक ट्रिपचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.